हरे कृष्णा. तर आता आम्ही पोचले आमच्या फायनल डेस्टिनेशनला, जे की आहे मथुरा वृंदावन. हरी बोल. तर इथे मागे तुम्ही बघता ते आमचे सर्व भक्त आहेत. आता ती बस येणार आहे. सर्व आम्ही त्या बसमध्येच जाणार आहोत. जवळपास 75-80 भक्त आहे. सो कनेक्ट राहा आणि बघत राहा समोरचा प्रवास आणि वृंदावन यात्राचा कसं काय होते तुम्हाला दिवस बाय दिवस सांगणार आहे. आजचा आमचा पहिला दिवस आहे. तर आम्ही इथे 12 तारखेपर्यंत राहणार आहोत. सर्व दिवसांची मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे. जिथे जिथे आम्ही जाणार आहोत त्या सर्व मंदिराची आणि जी जागा वगैरे जिथे राधाकृष्णाची लीला वगैरे घडली आहे ती सगळ्या लीला आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर कनेक्ट राहा आणि व्हिडिओ बघत राहा. सो कसं वाटलं तुम्हाला आमचा सरप्राईज ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे कोणी वृंदावनमध्ये नाही आले असेल ते पण वृंदावनमध्ये या, नक्की व्हिजिट करा. सगळ्यांना हरे कृष्णा. आणि इकडे थंडी खूपच आहे, खूपच गार आहे वातावरण, म्हणून आम्ही सर्वांनी स्वेटर वगैरे सर्व सोबतच घेऊन आलो. तर ठीक आहे, चालेल. आता बघू समोरचं काय आहे तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. चला, हरी बोल, हरे कृष्ण. तर आम्ही पोचलो होतो मथुरा स्टेशनला. सर्वजण बाहेर आले आपापले बॅग्स घेऊन. आणि आता आम्हाला वाटलं की बस येणार होती, बट बस यासाठी नाही आली कारण जिथे आमचं आश्रम होतं तिथे बसला अलाव नव्हतं, म्हणून आम्हा सर्वांना ई रिक्षा करूनच जायचं होतं. तर एका ई रिक्षामध्ये जवळपास 7-8 जण आले होते आणि मग आम्ही जायला निघालो आमच्या आश्रमासाठी. तर हे बघा, साईडला ही ब्रजची रज आहे. इतकी सुंदर मऊ अशी रज होती ती. आणि सर्व जे काही साधू संत आहे ते इथेच झोपतात. त्यांचं किती मोठं नशीब की त्यांना इथे या ब्रजमध्ये वास मिळाला. तर आता आम्ही पोचलो आमच्या आश्रमाजवळ. तर हे आमचं आश्रम नव्हतं, आमचं आश्रम याच्या अपोजिट होतं. साक्षीधाम म्हणून आमचं आश्रम होतं. मला स्पेशली असं वाटलं की इंद्रदेवजी महाराज आहे त्यांच्या आश्रमातच आम्हाला म्हणजे स्थान असेल, बट ते नव्हतं. तर आमचं हे समोरचं आश्रम आहे जे तुम्ही बघत आहे. तर इथे आम्ही आतमध्ये आल्यानंतर आम्हा सर्वांना एकत्र केलं. त्यानंतर 1 बाय 1 आम्हा सर्वांचे नावं घेतले आणि आम्हाला रूम अलाव झाल्या. तर इथे आता आम्ही कृष्णा, हरे कृष्णा. तर आता आम्ही रेडी झालो आहे. हे आमचा आश्रम आहे, तुम्ही बघू शकता मागे जे दिसतंय. तर आता आम्ही रेडी झालं, सर्व बघते खाली गेले आहेत, वाट बघत आहेत. आम्हाला आता पंडालमध्ये जायचं आहे, जिथे महाराजांचा कार्यक्रम आहे तिथे जायचं आहे. सो मी दाखवतेच तुम्हाला. चला निघूया. हरे बोल. ॲक्च्युली खूप घाईघाईत आम्ही आवरलं कारण आम्हाला जे रूम्स होते तिथे गरम पाणी येतच नव्हतं. खूप पटापट असं आवरलं आणि मला वाटलं की सर्व भक्ते पंडालमध्ये गेले पण असतील, पण नंतर कळालं की खाली आमचा एक लेक्चर होता. आमचे जे ब्रह्मचारी त्यांनी लेक्चर दिलं. भगवंतला भेटण्यासाठी ब्रह्माजी आले. कोण आले? हरे कृष्णा. आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. लेक्चर नंतर आम्हाला लगेच नाश्ता वगैरे दिला होता. तो आमचा नाश्ता झाला आहे. तर आम्ही जाणार आहोत पंडालमध्ये जिथे महाराजांचा प्रोग्राम आहे. तर हे बघा, इथे मागे इंद्रदेवजी जे महाराज आहे त्यांचं पण आश्रम आहे. जर कोणी यांना म्हणजे बघितलं असेल, कथा वगैरे ऐकत असेल तर त्यांचं ते आश्रम आहे इथे. तर आम्ही आता आमचं जे आश्रम आहे ते परिक्रमा मार्गाचे इथे आहे. परिक्रमा मार्ग. तर आम्ही ऑटोनीच आलो होतो कारण श्रीजी होता आणि तो पायदळ चालणार नव्हता, त्यामुळे आम्ही ऑटोनीच आलो. तर ऑटोनी आम्ही आधी इस्कॉन मंदिरात आलो, श्री राधाकृष्ण बलराम मंदिरमध्ये. तर तिथे आम्ही आल्यानंतर सर्वात प्रथम प्रभुपादांचं जे विग्रह आहे जिथे समाधी आहे तिथे आलो. तर तिथे आम्ही प्रभुपादांचं म्हणजे आशीर्वाद घेतला. त्यानंतर तिथे साईडला छान असे फॉरेन जे लोक असतात ते कीर्तन करत होते आणि ती छोटी मुलगी ते एवढी छान कीर्तन करत होती. त्यानंतर आम्ही मेन मंदिरात आलो कृष्ण बलरामजीच्या. तर इथे एंटर्स करता गौरनीताईचा इतका सुंदर फोटो होता.
तर दरवेळेसच इतकी गर्दी असते, मंगल आरती असो किंवा संध्या आरती असो, गर्दी इतकी किंवा याच्यापेक्षा जास्तही असते. तर आम्ही आलो आणि इथे आम्ही दंडवत प्रणाम केला सर्वांनी आणि त्यानंतर आम्ही सर्व विग्रहाचे दर्शन केले. तर चला तुम्हाला पण सर्व विग्रहाचे दर्शन असे करवतं. तर इथे कॅमेरा आणि व्हिडिओ फोटो काढायला अलाव नव्हते, तरी पण मी लपून छपून असं काढलं फोटो व्हिडिओ. तर हे बघा इथे साईडला जे म्हणजे लेफ्ट हँड साईडला बघितलं तर प्रभुपादांचीचं विग्रह होतं. प्रभुपादांच्या विग्रहांना आम्ही दंडवत प्रणाम केला. त्यानंतर त्याच्या बाजूलाच गौरनिताईचा विग्रह होता. गौरनिताईचा विग्रह त्यांना पण आम्ही दंडवत प्रणाम केला. बघा लाल ड्रेसमध्ये किती सुंदर असे गौरनिताई दिसत आहे. तर बघूनच खूप आकर्षक वाटत होतं. असं वाटत होतं की ते आपलेच आहेत आणि हो खरंच ते आपलेच आहेत. त्यानंतर त्याच्या साईडला होते कृष्ण बलरामजी. ही अशी जी विग्रह आहे ही फक्त वृंदावनामध्येच आहे, इतर कुठेही नाही. तर ही आहे राधा श्याम सुंदरजीचं आणि त्याच्या आजूबाजूला ललिता आणि विशाखा सखी आहे. आणि इथे दरवेळेस कीर्तन चालूच असते. तर इथे पण सुंदर असं कीर्तन चालू होतं. हरे कृष्णा. खूप छान असं दर्शन झालं इस्कॉन मंदिरमध्ये आमचं. आता आम्ही परिक्रमा मार्गाने पायदळ महाराजीच्या आश्रमकडे चाललो. फोगला आश्रम, तिथे त्यांचा कार्यक्रम आहे. तर आम्ही पायदळ निघालो परिक्रमा करत. तर इथे आम्ही पायदळ चाललो होतो. जवळपास इस्कॉन मंदिरापासनं आणि फोगला आश्रम हे दीड किलोमीटर अंतरावर असेल. तर आम्ही पायदळ चाललो होतो. नंतर इथे मोठा आम्हाला असा बॅनर दिसला जिथे 50वी संन्यास ॲनिव्हर्सरी असं लिहिलं होतं. सर्वजण तिथे उभे राहून फोटो पण काढत होते. नंतर तयारी पण चालू होती, जसं बॅनर वगैरे सजावट फुलांची वगैरे चालूच होती. आम्ही आतमध्ये गेलो तर तिथे रांगोळी पण काढणं चालू होतं. आणि इथे छान राधाकृष्णाचा असा फोटो लावला होता छान. तर इथे म्हणजे 50 संन्यास ॲनिव्हर्सरी असं सेलिब्रेशनचं असं फुलांनी छान सजवलं होतं. हे सर्व सेवा भक्त मिळूनच करतात. कोणीच इथे असं बाहेरून वगैरे असं काही नसतं. सर्व भक्त मिळूनच ही सेवा करतात. तर आम्हाला इथे सर्वांना एकत्र उभे करायला सांगितलं होतं, कारण तिथे आम्हाला बँड मिळणार होते. तर बँडवरच आम्हाला ते प्रसाद वगैरे मिळणार होता. तर आम्ही बँड वगैरे घेतले आणि आतमध्ये एंट्री केली. त्यानंतर सर्व शूज वगैरे तिथे त्याचे पण स्टॉल होते वेगवेगळे. ही सेवा पण असे भक्तच करतात, शूज कलेक्शन वगैरे. तर तिथे सगळ्यांनी रिमूव्ह केले आणि आम्ही प्रसादाच्या लाईनीत लागलो होतो. इथे आता 1 वाजला होता आणि इथे दीक्षाचा कार्यक्रम पण चालू होता एका साईडला. तर इथे जवळपास 500 ते 600 भक्तांची अशी दीक्षा झाली होती आणि त्याच्याच अपोजिट साईडला प्रसादाचं पण वितरण होतं. तर आम्ही तिथे प्रसाद घेतला. तर तर प्रसादही असत खूप छान प्रसाद दिला होता. मग सर्वांनी प्रसाद घेतला. त्यानंतर प्रसाद घेतल्यानंतरच आम्ही साईडला गेलो तर बघितलं की हवन झालेलं होतं, नरसिंह हवन, जे की दीक्षित भक्तांसाठी होतं. पण आम्ही तिथे नमस्कार करायसाठी गेलो होतो. तर इथे आमच्यासोबतचे सर्व भक्त आले होते आणि आता हवन वगैरे झालं आहे. तर बाकीचे जे भक्त आहे ते पण इथे येऊन दंडवत प्रणाम घालून प्रदक्षिणा करू शकत होते. मग आम्ही पण तसंच केलं. सर्वांनी एकत्र राहून आम्ही सगळ्यांनी मग प्रदक्षिणा वगैरे केली. तर इथे बघू शकता मी आणि श्री जे प्रदक्षिणा करतो आहे. तर दीक्षा झाल्यानंतर म्हणजे दीक्षा झाल्यानंतर इथे हवन केल्याच जाते. कारण जे पण आपण पूर्वजन्माचे काही पाप असेल किंवा आपल्या दीक्षाच्या आधीचे आपण काही पाप केले असेल, ते सर्व पाप आपले इथे जळून भस्म होऊन जातात आणि गुरु महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त होते. गुरु महाराजांची आपल्याला म्हणजे नवीन जन्म झाला आहे असं आपल्याला सांगण्यात येते आणि आध्यात्मिक जन्माचा प्रवास आता चालू होतो असं आपल्याला सांगण्यात येते. तर खूप छान असं वाटते. तर इथे आता प्रसाद वगैरे झाला होता आणि आता सकाळचे जे काही प्रोग्राम्स होते फोगला आश्रममधले ते सर्व संपले होते. आता डायरेक्ट 4:30च्या नंतरच प्रोग्राम होणार होते. तर त्यावेळेत प्रभूजी बोलले की आपण थोडा जप करू आणि इथेच बसू, कारण आपल्याला सायंकाळी परत कार्यक्रम वगैरे अटेंड करायचे आहे.
तर इथे आम्ही बसलो तर आमच्यासोबत पण काही भक्त बसले होते. त्या साईडला असं छानसं गार्डन होतं, तर तिथेच आम्ही बसलो आहोत. आणि प्रभूजीला कंटाळा येत होता, कारण बाकीचे भक्त ते बाकी म्हणजे जवळपास जे काही लोकल मंदिर होते तिथे व्हिजिट करायला गेले होते, बट आम्ही इथेच थांबलेलो होतो. तर प्रभूजी इथे जप करता करता झोपून पण गेले होते. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, त्यांना थोडं बरं नाही तर थोडा आराम करू दे. आणि इथे साईडला श्रीजीची मस्ती चालू होती. मस्त धावत पडत असं खेळत होता, माती खेळत होता. तर कारण त्याला घरी इकडे माती खेळायला मिळत नाही, कारण फ्लॅट सिस्टीममध्ये कुठे आता माती वगैरे काही नसते. तर त्याला खूप असंच चांगलं वाटलं लोकल याच्यामध्ये खेळायला, तर तो पण असा मस्त खेळायला लागला. त्यानंतर आम्ही थोडं बाहेर गेलो होतो, जवळपासच असं फिरायला. तर आम्ही बाहेरून फिरून आलो. त्यानंतर एक एक असे वरिष्ठ जे संन्यासी आहे ते येत होते, त्यांचं आगमन होत होतं. आणि इथे बघा तुम्ही किती छान असं मधुर कीर्तन चालू आहे एका माताजीचं. तर आम्ही पण आमचे शूज वगैरे रिमूव्ह केले बाहेर आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. तर जवळपास सर्व असे वरिष्ठ भक्त ब्रह्मचारी वगैरे येत होते, काही फॉरेनचे वगैरे आले होते. तर आम्ही आतमध्ये आलो. हे बघा किती सुंदर असं माताजींचं कीर्तन चालू आहे, तुम्हाला स्क्रीनवर दाखवतेच. तर या त्या माताजी होत्या, मला वाटते या ओडिसाच्या वगैरे असतील, कारण त्या पूर्ण प्युअर बंगालीमध्ये, बट त्यांचे जे भजन होतं ते थोडं साऊथच्या टोनमध्ये होतं. तर हे बघा इतकं सुंदर, इतकं मोठं असं म्हणजे आश्रम होतं ते. आणि जिथे कार्यक्रम होता तो जो हॉल होता तो तर इतका मोठा होता आणि इतका सुंदर होता. तर तिथे कार्यक्रम वगैरे झाला. आता बघा इथे महाराज वगैरे आले आहे. तर महाराजांचं आगमन झालं छान असं कीर्तन करून. तर कीर्तन चालूच होतं आणि काही वरिष्ठ भक्त पण आले आहेत, ते बसले आहेत तिथे. तर तिथे जे काही वरिष्ठ भक्त बसले होते त्यांनी सर्वांनी थोडं थोडं लेक्चर दिलं. आणि सगळ्यांनी लेक्चर दिल्यानंतर मग महाराजींचा जो आदिवास संन्यास ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम होता तो चालू झाला. तर आता इथे महाराजांचा संन्यास जो आदिवास कार्यक्रम आहे तो चालू झालेला आहे. सर्व जे काही वरिष्ठ भक्त तिथे बसले होते आणि जे काही सिनियर ब्रह्मचारीज आहे ते सर्व एक एक करून त्यांना ऑफरिंग देत होते. कोणी पुष्प, तर कोणी अत्तर, तर कोणी चामर, तर कोणी काही, असं सर्व एक एक करून त्यांना ऑफरिंग देत होते. तर महाराजांना बघून खूप चांगलं वाटत होतं, खूपच इतकं म्हणजे वाटत होती की काश आपण पण त्यांच्या जवळ जाऊन त्यांना काहीतरी ऑफर देऊया. तर इथे बघू शकता किती सुंदर असं कार्यक्रम चालू आहे. कीर्तनाचं गजर मस्तपैकी चालू आहे. महाराजांच्या चेहऱ्यावर छानशी अशी स्माईल आहे. ती स्माईल बघूनच अरे असं वाटतं की महाराजांनी कृपा केली आहे आपल्या सर्वांवर. बघू शकता. तर आत्तापर्यंतच्या माझ्या जीवनातला हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि तोही माझ्या गुरु महाराजांचाच आहे, जे की मी त्यांचा 50th संन्यास ॲनिव्हर्सरी अटेंड करत आहे. तर खूप म्हणजे मला खूप असं प्राऊड वाटतं की मी कुठल्याही म्हणजे आतापर्यंत कधीच कोणाचीच अशी ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम मी अटेंड नाही केला. तर ही फर्स्ट टाईमच आहे माझ्यासाठी. तर खूप छान असा अनुभव आला. आणि आता इथे बघा महाराजांना किती छान असं ओवाळते वगैरे, सर्व जे काही आरतीचं असते ते सर्व त्याच्याने ओवाळते महाराजांना. तर मी खूप जवळ तर नाही बसले, बट मी स्क्रीनवर बघितलं सर्व, तर मला सर्व कळालं ते काय. महाराजांना इथे छान चांदीचा असं मुकुट पण ऑफर केला होता. आणि गळ्यात तुम्ही बघू शकता असं जे आपले दुर्वा असते त्या दुर्वांचा हार पण घातला गेला होता. तर 10पर्यंत हा कार्यक्रम चालला. त्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.